नाइस यार, जिंदगी में एक बार तो नागेश्वरी ट्रेक करना चाहिए, क्या बोलते हो? चलो, इस चीज के लिए मैं आया हूँ नीचे से। खाली काहीच नाही वाटत, असं का खाली काहीच नाही आहे, समुद्र। चलो यो भाई हलतंय भाई, फार डेंजर आहे, आम्ही बसलोय आता सगळे रिअल ट्रेक। आता भाई मी जसं जसं वर जातो तसं मला सगळं कठीण वाटतंय। सबर थोडं आपण चढायला पाहिजे, तुम्ही थांबताय म्हणून। हेलो गाइस, वेलकम टू माय ब्लॉग जिसका नाम है सूरज बाबू ब्लॉग। तर आणि गाइस आज आम्ही निघालो नागेश्वरीला। मी आहे, तर जिमची पोरं आहेत, किती जण आहे आपण? 10 जण आहे आमच्या ग्रुपमधलं। मी ठीक आहे आणि टॉक्सिक माझ्या ढेक्यावर करून झोपलेलं, कारण आमच्या ग्रुपमध्ये मला असं वाटतं की आम्ही तिघं सुद्धा जबाबदारीने वागायला लागलो, बाकी सगळेजण झोपाळ आहेत। सो बघूया कसा काय विषय। हे इधर आहे, आता इकडनं आम्ही जिमच्या इथे जाऊ। जिमच्या इथे सगळेजण येतील, तिथून लेट्स गो। त्यानंतरच्या ब्लॉग तुम्हाला म्हणजे ह्याच्यानंतरचे क्लिप तुम्हाला गोप्रोमध्ये बघायला भेटतील, कारण मोबाईल मी तिथं नागेश्वरीची इथं काढू शकत नाही। ओके, नागेश्वरी काय कसं काय वो आपल्या ब्लॉग में देखो। ओके गाइस, चलो बाय। तर निघालोय आणि माझी मजूत फाटायला लागले, कारण इथला पाऊस बघा, वन साईड करून पाऊस आहे। सी दिस पाऊस तुझा धगधुक धगधुक धगधुक, म्हणजे बघा ना, एवढा पाऊस आहे ना की बेसिंग बंद पण पाणी यायला लागलं, म्हणजे एवढं पाणी कैसा होता है नहीं मालूम मेरे को, बट तिकडे जाऊन बघूया कसा काय विषय। पाऊस तर मजबूत आहे। एक तो चड्डी घातली असतो इथलं, कारण चड्डीमध्ये जो सुकून आहे ना, दिल का दरिया बेही गया। लो लेट्स गो गाइस, पाली फाट्यावरनं आतमध्ये जायचंय, इकडनं स्ट्रेट गेल्याच्या नंतर चोरवणे लागतं। मला पण आता माहिती नाही, मी पण ह्यांना विचारत चाललोय। विचारत म्हणजे मला आता समजलं इकडनं जातात, तर हे प्रॉपर कळंब म्हणजे कळंब बस्तीच्या इथं आलात की पुढं उडायचं, पाली फाट्यावर आतमध्ये व चोरवणे गावात जायचं, पण नागेश्वरीला जायचं। दॅट इज दॅट। सगळे आपले मित्र वगैरे सगळे पुढे आहेत, तर लेट्स गो बेबी। तर काय आपण आता मुसळ तांदेवाडीच्या इथं आहे। ज्यांना नसेल माहिती, म्हणजे मोस्ट ऑफ जरा नसेलच माहिती, हे अंकुशचं आणि पुष्पकचं गाव आहे। सो रस्ता भारी आहे, गाव सुंदर आहे, प्रॉपर कोकणातलं आहे, इज्जत पाहिजे। मुसळ चांदेवाडी को। तर गाईज आता आम्ही ट्रेकिंग चालू केले, अशा काहीतरी रोड आहे स्टार्टिंगला, बाकी गोप्रो माझ्याकडे नव्हता। हर हर महादेव, चला लेट्स गो। सगळेजण चाललोय। आता किती टाइम लागतोय आय डोंट नो, फर्स्ट टाइम चालू आहे नागेश्वरीला। होप सो एन्जॉय कराल क्लिप। रोड मस्त आहे, म्हणजे इथला वाटा मस्त आहेत। चलो मजा करत करत जाऊ। 5 मिनटं झाले चढतोय, पहिला दम लागलेला आहे, आणि आमचे ट्रेकर जे आम्हाला सांगतात असं असं चढायचं आहे। मजबूत फाटले हो गाईज, आपल्याला उद्या नागेश्वरीला जायचं होतं गाईज। 3 वाजता उठायचं आहे। फाटले मजबूत, दम लागला। दम नाही लागलाय, मग पाय दुखतायत, चावतायत नुसते पाय। चलो, आता समजलं नागेश्वरी लोक काय येत नाही जास्त। किती पाव पण नसेल ना चढलो आपण, म्हणजे 5% पण अजून वर चढलो। 2% हो आई, मला आता वाटतंय सकाळी याच्या मॅसेजचा रिप्लाय द्यावा होता, कोण नाही येत आहे, झोपाय वेळ होता। असं वाटतं गणपती बघायला गेलो असं परवडलं असतं। मला आता मध्ये मध्ये वाटतंय युट्यूबला दर्शन घेतलं असं परवडलं असतं। सकाळी 3 वाजता जायचं। हे बॅटरी घ्या, गेलो असं पण लवकर पोहोचतो। हो तुम्हाला जो दम लागतोय ना तो लागला। आता कोणतरी बोलतो हे चावतंय, मला वाटतं त्याला असं रोपोय असतं ना, धक भरून पैसे दिला नसते। नाही आपण जरा खाली जाऊन येऊया काय।
चला चला. मम्मी बाबांना नाही आठवलं. मच्छर येईल तोंडा. चलो हो हा काय एवढंच आहे. पुढे प्लेन आहे. चला. अरे महादेव. इधर से भी अच्छा स्पॉट है पर मेरे को दम लग रहा है. See this. भाई नागेश्वरला येत असाल तर काय नाही एवढं काय नाही. मी पहिल्यांदा आला म्हणून याला असं वाटतं. नाही भाई पण दम लागतो. पहिल्यांदा त्याला डिफिकल्ट आहे. 3-4 राऊंड झाले त्यांना काय विषय नाही. काहीच मजबूत फाटते पण चांगला वाटतंय. इकडे व्ह्यू बघ कसला वाटतोय. तुमची फाटल पण चढल्याच्या नंतर अभिमान वाटेल. अजून 10% पण नाही चढलो. अर्धा तास झाला अर्धा तास ना मुन्ना ना. ज्यांना दमाचा त्रास असेल त्यांनी खाल्लं जसं पायपाटा नागेश्वरी आणि गप घरी जाऊ. आता युट्यूबला माझे व्हिडिओ बघा. मी तिथली क्लिप टाकतो पायपाटाने गप थांबा घरीच. सी दिस एक्सपिरियन्स कसा आहे. मस्त वाटले फक्त जिरले आत. साइड 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 वर आहे. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. 3 वाजता. चलो 6 वाजले तरी कोण आलं नाही. अगं बाय पुढे जाऊन बसाय खाली. पुढे जाऊ ना. 2 वेळा 3 नाही नाही 10 मिनिटं तरी थांबलो की नाही बघ. चला काहीच तिकडे आम्हाला वर जायचं आहे. आम्हाला झूम करून दाखव. साईड रे हो का तिकडे एकदम दिसतंय. तिकडे वर जायचं आहे. म्हणजे आम्ही काहीच चढलो नाही. भगवान मेरे को बचा लो. मारे से ना हो रहा अब. सी दिस ऐसा नज़ारा होगा तो क्यों नहीं मजा आएगा ऊपर जाने के लिए. वातावरण बेस्ट आहे बा. मस्त आहे. अरे समोर बघ. सी दिस असं वाटतं मी ढगात आहे. म्हणजे रोड मस्त आहे तिथे. मला जर हेच आवडलं म्हणजे भले तुम्हाला थकवा लागू दे काय असू दे पण इथं जो निसर्ग बघायला भेटतो ना. ओ हो पप्पी शॉट. थांबत थांबत जाऊ एवढा काय विषय नाही. फक्त सकाळी लवकर या. 3 वाजता. आता काय आम्हाला वाटतं आम्ही आता टायमात आलोय. तरी पण चांगला कव्हर केलाय. रे सगळीकडे कॅमेरा काढून अख्ख्या दुनियाभरच्या माहिती देत येणार आणि चालणार कमी. धावत आलो. इथून दर्शन नाही होत आहे. इमॅजिन कर. सकाळी 3 वाजता. हा निघूया. थांबता दादा आता जाऊ आम्ही. थांबतो आत्ता चालू इथं आहे. हा पहिल्यांदा आलाय व्हिडिओ बनवायला. एक्सपिरियन्स जाताना तो खूप खुश होऊन जाणार आहे. झोपू दे ना जरा रिवॉर्ड असेल. बिना थकता आलोय बिना थांबता. त्यातच मला गर्व आहे. व्हिडिओ करायला थांबतात ना. तर काही सगळेजण थांबलेलीत पण त्यांनी माझ्याकडे बघून त्यांना मोटिवेशन आलंय मोठं. बिकॉज मी सगळ्यांना आता लीड करतोय. पार्टनर लीड करणार तर पार्टनर असेल ना तर सगळेजण जातील. लीड करणं पुढं असतो. तू पाठीस थांब. तुला ऐकीचं नाहीस. भाई इकडनं नजारा देख. वाव. अभि किती वेळा आलास तू बोललास. किती वेळा आलास तू बोललास. 2. उठ. मग आता उठते मला कुठे जाऊ. खाली जाऊ आता काय बोल नको सर. लोकांनी तर झोपडा कशा म्हणतात काय माहिती. आता किती टाइम लागेल. किती टाइम टाइम अजून 1-1.5 तास लागेल. 2 तास. 1.5 तास लागेल. हळूहळू आरामात गेलात ना तर लवकर जाईल. 5 तास झाला. तुम्ही खाली राहता इकडनं दररोज वर येता. आमचा एक गाव आहे इथं खाली. दररोज वर येता. नाही
काय आता हे श्रावण महिना म्हणून दुकान असतं पण आमचं. दररोज वर आहे ना त्याला डेंजर आहे तो. चला येतो. आता आडवच आहे, आता काय उभं चढायला नाही. शेवटचा टप्पा आहे, पण आमच्याकडे बघून वाटतंय आम्ही 1 तासात जाऊ. आरामात जाईल. अजून तुम्ही चलो हडवे चलो हडवे. ए इंडी मी घाबरतोय. काहीच कधी कधी ओव्हर ऍक्टिंग करायला लागते व्हिडिओ साठी. भाई साहब क्या सीन है ये. काय सुंदर आहे. तर तुम्हीच सांगा काय तुम्ही बोलत असाल माझी गर्लफ्रेंड सुंदर आहे, माझी गर्लफ्रेंड सुंदर आहे. ह्याच्यापेक्षा सुंदर आहे का तुमची गर्लफ्रेंड मला सांगा. भाई जन्नत आहे जन्नत. वन साइड भाई. हे आता नाही दम लागणार भाऊ, बिकॉज अभी ड्रोन चालला. ये रस्ता चालू होगा. सो गाईज माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही जर ट्रेकला येत असाल तर मित्रांना सोबत घेऊन या, कारण मित्र तुम्हाला खांद्यावर घेतील, पोरी तुम्हाला खांद्यावर नाही तुमच्या यंगावर बसतील. हे यंगाव म्हणजे काय. इथे हां म्हणजे इथे कुशीत. ओके पहिला डेंजर आहे रे. डेंजर म्हणजे एवढं पण लोक बोलतात नागेश्वरीला डेंजर आहे. काय नाही प्रॉपर रोड आहे, चांगला आहे. ट्रेकसाठी प्रॉपर आहे. फक्त तुम्ही जर यात असाल तर सांभाळून या. 500 या मध्ये मध्ये ठिकाणी फाटेल, पण तुम्हाला अभिमान वाटेल. अभिमान वाटेल की आम्ही सूरज बावधनेचा ब्लॉग बघून आलो. तर गाईज असे ब्लॉग बघत जावा. फक्त मस्तीच्या तुम्ही फक्त मस्तीचा ब्लॉग बघता आणि असे ब्लॉग बघत नाही, कारण ह्या ब्लॉगमध्ये जास्त स्ट्रगल असतो. मस्तीच्या ब्लॉगमध्ये होऊन जातं ॲटोमॅटिक, पण ह्या ब्लॉगमध्ये जास्त स्ट्रगल असतो. सो ब्लॉग पूर्ण बघा. हां हो 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 कट. चलो गाइस मिलते हैं एक शानदार. ओ भाई सी दिस. आणि गाइस तुम्हाला जाताना असं पाण्याचे झरे पण दिसतील. सो अजून मजा येते एक्सप्लोअर करायला. बघा अरे गप्पी बोलतोय ना, कसं मी पुढे जाईल. तुम्ही गप्पी करतोय बघ. कॅमेरामध्ये तुम्हाला समजणार नाही, बट रिअल लाईफमध्ये खरं भाषा आहे. भाषा म्हणजे असं वाटतं आपण धुक्यांमध्ये चालतोय, कारण खाली बघा काहीच दिसत नाही. और ये देखो मजा येते भाऊ, एन्जॉय. तर काहीच तुम्ही बघू शकता कसलं भाषा वाटते. खाली पूर्ण धुका आहेत आणि तुमचा भाव हित आहे. आय लव सह्याद्री. आय लव यू गाईज. सगळे लव यू. सगळे म्हणजे सगळे लव यू. ए तुमची ही नाटकं बंद केलात ना, आपण लवकर पोचू. पोरींच्या वरचे नखरे आहेत. माझी अशी व्हिडिओ काढ, तशी व्हिडिओ काढ, हळूहळू. ए तर गाईज मागासपासून चांगला रस्ता होता, आता जरा भयानक चालू झालाय. बट हर हर महादेव बोलो. जय शिवराय. जय शिवराय. जय भवानी. जय शिवाजी. चलो. ओ वाह वाह व्हाट अ शॉट. हर हर. अरे तर गाईज आता प्रॉपर ॲडव्हेंचर चालू झालं आहे. आजचा ब्लॉग मोठा होईल, सांभाळून घ्या. एन्जॉय करा व्ह्यू. तर हा मी परत जात नाही. पाण्याचा आवाज भारी, झरे आहे ना. आणि इथं गाईज तुम्हाला नंतर दम नाही लागत, कारण जाताना सीन असतात. पाण्याचे झरे वगैरे पण लागतात, तर अजून मजा येते बघायला. तर काय तुम्हाला बोललेलो पाण्याचे असे झरे लागतात. फोटो काढू. ओके असे एन्जॉय करायला भेटतं. हे पाणी एवढं शुद्ध आहे की तुम्ही हा काढतो. पाणी एवढं शुद्ध आहे की तुम्ही पिऊ पण शकता. तर गाईज आता जरा कठीण वॉटरफॉल लागलाय. पुढं कठीण आहे हे, माझे जातातच फाटत आहे.
अभि वारा देख वारा इज्जत बघ. चला चलो आता ब्रेकिंगचा टाइम आहे. सकाळी 3 वाजता जायचंय. चला रिलॅक्स. 3 ते पण टॉर्च घेऊन आलोच तो. आणि काप पण दुखतोय. तासाभर थोडं आपण चढायला पाहिजे. हे तुम्ही थांबताय म्हणून. ब्लॉग फक्त उद्या बघ. अर्धा निम्मा ह्याच्यावर. चला. एक ट्रेन होती ना आपली 12 वाजता चढायला सुरुवात केला. 15 मिनिटं वर 5 मिनिटं बाहेर 15 मिनिटं खाली. एक ट्रेन बसलेला गेला मुंबईत. काय जो सांगाल मरस पर्यंत इथं बसतोय. सिद्धूदा 5 मिनिटं सिद्धूदा. काहीच घरात बसून काय होत नाही. यायला लागतंय. अब शुरू होने वाला है ट्रेक. अब होगा रियल ट्रेक. लेट्स गो बेबी. तर गाईज जे नागेश्वरीला फर्स्ट टाइम येतात त्यांना खरंच भाषा वाटतं. भाषा वाटतं म्हणजे त्यांनी कधी हे एवढं बघितलेलं नसतं. जेव्हा येतात तेव्हा भाई एक्सपिरियन्स. पप्पी सोडा नको आहे गोप्रोचे आहे. हो भारी वाटतंय. आणि गाईज आनंद होतोय. आपले काही दिवसानंतर नाही तर काही महिन्यांनंतर ना म्हणजे काही महिन्यांनंतर 1 लाख सबस्क्रायबर होतील. आता 55,000 झालेले आहेत. सो आता जसं मी वर चाललोय तसंच आपण सगळे एकत्र वर जाऊ. म्हणजे तुम्ही मला असं वर न्या. आणि आमच्या तालुक्यात पहिलं सिरियल प्ले बटन तुम्हीच आणून देऊ शकता. सो सपोर्ट. लव यू गाईज. हां हा बघा रियल ट्रेक बेबी. सह्याद्री. तर गाईज ट्रेकिंगला आलोय आणि हे माझे मित्र बघा. मी सगळ्यांना एकच सांगतो जो ट्रेकिंग करणारा लीडर असेल त्याने एकच वाक्य बोला पोरवर येणार. जो कोण येणार नाही तिची बायको माझी. का पोरं नाही येणार. जो खालचा असता माणूस तो पण येणार. कुठे आहे तो बघा. शेवटी बायकोचा प्रश्न आहे. यावंच लागतंय. तर गाईज साईड हो ना. साईड हो गाईज. तर गाईज तुम्हाला आता खरा ट्रेक दिसेल. तिकडं ती माणसं दिसत आहेत. तिकडनं वर जायचं. 1 साईड. अरे ट्रेनर चल. मरतोय बघ कसा. हो का केला क्या रे. शूटिंग बंद आहे. तो गाइस अब तुमको कळेगा कि लोक बोलतात नागेश्वरी का कठीण आहे. अभी दिखाता हूँ. चलो बोला हर हर महादेव.
भवानी देखो गाइस हा कुठं आहे सीरीज गाइस देखो भाई विषय खोले नागेश्वरी बहुत ऊपर है चलो हर हर महादेव भाई साहब भाई इकडनं मी सोडून आलो भाई कसा आहे सीन कसा आहे खतरनाक वेल डन भाषा बोबनीच विषय अरे सुकून आहे सुकून भले भले एवढ्या वर चढलोय म्हणजे मनाला शांतता भेटलं नाही तर बघून पप्पी तो आमचा एक ट्रेनर बघा जो आम्हाला लीड करतोय तुम्हाला सकाळी 3 वाजता जायचं सी दिसतो तिकडे खाली जरा झूम करा तो बघा तिथं आहे सकाळी 3 वाजता जायचं लेट्स गो इकडनं जरा जास्त कठीण वाटतंय मला तर गाईज इकडनं जरा जास्त कठीण वाटतंय हा चला तर गाईज तुमच्यासाठी 1 लाख सबस्क्रायबर करा गाईज लव यू बांधील खेळ ऑन टॉप हा अरे वाटते एन्जॉय एव्हरी सफर आर नाइस टू मीट यू गाइस वर जा नागेश्वरी ना आहे तो क्या आहे भाई नागेश्वरी लगता है यार कर सांगतो जरा फाटेल पण नंतर अभिमान वाटेल भारी आहे जिरली फक्त जिरली चढताना तो एकदा सीन दाखव सीधीस नजारा गाइस ये आपकी काठी पकडो और चलो आणि मी हे व्हिडिओ का जास्त दाखवतोय कारण खरा ट्रेक इथूनच चालू होतो आपल्या रेलिंगला पकडून वर जाणं आणि भारी वाटतं यार म्हणजे लाईफमध्ये पहिल्यांदा एक्सपिरियन्स मी असा करतोय खरंच लहानापासून कधी असा ट्रेक केला नव्हता फर्स्ट टाइम करतोय लई इच्छा होती नागेश्वरीला जायची आणि मध्ये मध्ये पायऱ्या अशा आहेत तिथं तुम्हाला असं पकडायलाच लागतं ओके फक्त येताना काळजीपूर्वक या असे मध्ये मध्ये तुटलेले आहेत सो इकडे जरा काळजीपूर्वक जाओ ओके गाइस सीधीस नजारा वो अपना ट्रेनर बाय गाइस सीधीस नजारा कसलं भाषा वाटते नाइस यार अभी इतना ऊपर आया है सॉरी मराठीत बोलतो माझ्या लायकी नाही बोलायची आता एवढं वर आलोय तर नक्की करायचंच आहे चला मान दुखायला सो गाईज ते बघा सगळेजण वर चाललेत आपण पण जाऊया अरे धुकं वर आहेत लय कॅमेरामध्ये पण धुकं गेलेत हा सीधीस वाटा आता इकडनं जरा मला फाटायला लागले नशीब भाई हे आहे हे नसतं ना उदास असते चलो अरे महादेव चला चलो डॉक्सिक डायरेक्ट खाली जाऊ इथं वर नाही जाणार पुढे इथं बोलत होतास पकडून जायचंय यार भेटवा गाईस एकदा ऐका माझा नाही काय माझा नका ऐकू पण ब्लॉग बघून तरी या खरं सांगतोय 500 वाटतंय वाटत नाही
मी तिकडनं आलो. चलो चला चला आता तुम्ही चला. प्रॉपर ट्रेकिंग आहे रे. ते नदी दिसते, नदी नसेल दिसत. कुठे बघा पाण्यात चढणार. चढ अरे तो येऊन गेलेला. गाइस अबे रियल ट्रेक होगा. रियल ट्रेक. आता भाई मी जसं जसं वर जातो तसं मला सगळं कठीण वाटतंय. पाण्याची बॉटल उगाच अरे चल ना भाई. चलो सगळे पूल झाले पाण्यात. लाल टिकडाचं वैशिष्ट्य आता चैन आहे. भाई आता चेन पकडून जायचं. अरे वर नाही घेऊ. किती वर बोला. हर हर अब होकर रियल ट्रिक. सह्याद्री भाई तोच जोश आहे, तीच एनर्जी आहे. म्हणून तुमचा भाव 55,000 वर आहे. एक आहे बा. मजा येते रे भाई. बघा डायरेक्ट भाई असं ह्याला पकडून यायचं असतं वर. और है भाई भाषा वाटते रे भाई. मला प्रेमात पडलो भाऊ मी इथं. निसर्गाची तुला पोरींच्या डोक्यात दुसरं दिसतं. बारिश आ गया. चलो हे माझा तर गाईस तर पाऊस. चलो जमतंय. यावं लागते. व्हिडिओ साठी काय काय करायला लागतं ना. दमलं परत येशील वर. भाई लेग मारून आलाय. का नाही दमणार. इकडे बघ. गप्रे बाबा. हो पण मजा येते की नाही. नाद आहे वर बघ एकदा फक्त. अरे वर तर बघ काय आलंय. आणि तरी पिऊ दे ना. मा कसम पाणी दे ना. अजून आहे बाबा, अजून आहे. अजून अजून आहे. हे सूर्य आहे. सूरज या पार्ट्या आहेत वरती दगड अशी. हे बहुत चढायच्या आधीच फाटवतंय ते. पहिल्यांदा आलो रे. अशा विचारान तरी न्या चांगल्या माणसाला. बॅटरी दे ना. कुठं भरला ते बाहेर. काय असं वर आल्याच्या नंतर असे इकडे बघायला भेटतात. हो वा. चला तुमचं जीवन जग, आम्ही आमचं जीवन जगतो. क्या ट्रेक है ये. उन्हाला नाइस यार. जिंदगी में एक बार तो नागेश्वरी ट्रेक करना चाहिए. क्या बोलते हो. एक बार सावन हर साल में करना चाहिए. जोक मारता है सावन. मी सावन बोलतो. आंबे नको बोलतो. इस चीज के लिए मैं आया हूँ नीचे से. भाई खाली काहीच नाही वाटत. असं वाटतं खाली काहीच नाही. समुद्र. चलो यो भाई हलतोय. काय विषय. भाई याला टेकून वगैरे उभं राहू नका. गाईस जे जे ट्रेकला येत असतील भले लय जणांना माहिती असेल पण माझा एक्सपिरियन्स सांगतो. ह्याला टेकून उभं राहू नका. जरा सोड. ते खालचं जरा हलून दाखव. हे बघा ते हलतंय. काळजीपूर्वक या बस. बाकी काय विषय नाही. बाकी तुम्हारा हमरा सूरज भाव देने रहेगा. हो वाव. क्या है ये. क्यों है ये भाई. हे बघ. हे भाई ते कसला भाषा वाटतंय बघ. आता काय Nice. लगेच बघ ना धुकावर आली. ही देखो क्या है ये. चिकटकट. कसं वाटतंय आज माझ्यासोबत येऊन.
चल 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 चलो. इकडनं खरा ट्रेक मला सगळीकडे खरा खरा ट्रेक वाटतो. असं पकडून जायचंय प्रॉपर जात. इथं खरी वाटते. अब आहे का मजा. शपथ हे हळूहळू वाढतच चाललंय. दृश्य वारा वारा वाटते दादा. वारा एवढा बेकार. बेस्ट बेस्ट. असं वाटतं 180च्या स्पीडने चालतोय. गाईस तर मनापासून मजबूत चालले. जेवढं आहे तेवढं सोपं नाहीये. तुमची एक चुकी तुम्हाला जीव घेण्यात ठरू शकते. सो खाली बघा. पायऱ्या समजा आणि वारा बघायचे. ते माझ्या केसांवर ना उडू शकता. वारा देखो वारा दाखव. वारा बघा किती. आवाज येत असेल की नाही मला नाही माहिती, बट मजबूत वारा आहे. मजबूत वारा आहे मजबूत. म्हणजे भाई मला खाली जायचंय. मेरे को नहीं रहना इधर. वाह ओ भाई साहब क्या सीन है ये. क्या है ये, क्या है वो. तर काहीच तुम्ही बघू शकता. हा आपला आज गोप्रो होता म्हणून एवढं सगळं चांगलं शूट झालंय. मोबाईल असतं तर एवढं पॉसिबल नसतं. बट भाई तुम्ही एकदा इथला नजारा बघा. पूर्ण दुख आहेत भाई. एवढं ट्रेक सोडून आलो पण इथं आल्याच्या नंतर तो थकवा रिलॅक्स झालाय ना. बेस्ट बेस्ट भाई. कसलं वाटते बघा ना ते. जर असं सोड. हे बघा हे बघा. म्हणजे वारा बघतो. साड्या उठ पाठीया. झाड बघा झाड बघा.